नमस्कार, गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। विद्युत महावितरणची तक्रार जाणार मुख्यमंत्र्यांच्या दालनात। भारतीय जनता पार्टी पेणच्या शिष्टमंडळाने 16 जून 2025 रोजी अधीक्षक अभियंता धनराज बिकड यांना निवेदन देऊन NSC आणि RDSS या योजनांमध्ये उपकार्यकारी अभियंता सिद्धार्थ खोब्रागडे यांनी भ्रष्टाचार केल्याचे नमूद केले होते व चौकशीची मागणी केली होती। त्या मागणीनुसार अधीक्षक अभियंता धनराज बिकड यांनी चौकशी समिती गठीत केली होती। 8 दिवसाच्या आत चौकशीचा अहवाल देतील अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा देखील केली होती, परंतु 3 महिने उलटून गेले तरी चौकशीच्या अहवालाबाबत कोणताही पत्रव्यवहार भाजपच्या शिष्टमंडळाशी केला गेला नाही। म्हणून आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी भाजपचे शिष्टमंडळ धनराज बिकड यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांनी आपल्या सरकारी खात्यातीलच उत्तर भाजपच्या शिष्टमंडळाला दिले। चौकशी केव्हा झाली आहे, अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे, अहवाल गोपनीय असल्याने तुम्हाला देता येणार नाही, अशा उत्तरांसह अनेक गोलगोल उत्तरे दिले आणि भाजपच्या शिष्टमंडळाला नाराज केले। अखेर भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत जाण्याचे भाजप कार्यकर्त्यांनी ठरवले असून येत्या काही दिवसात पेण भाजपचे पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पेण येथे NSC आणि RDSS या योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराचा दस्तावेज त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत। भाजप शिष्टमंडळाकडून बराच वेळी युक्तिवाद झाल्यानंतर धनराज बिकड यांनी अहवाल वरिष्ठांकडे पाठवल्याचे पत्र देण्याचे कबूल केले, परंतु अहवाल काय तयार केलाय याबाबत शिष्टमंडळाला माहिती देण्यास नकार दिला। मात्र सदरची तक्रार ही पुराव्यांसहित भाजपच्या शिष्टमंडळाने दिले असल्याने कारवाई काय झाली आहे याची माहिती देखील त्यांना देणे गरजेचे होते, परंतु तसे झाले नाही। त्यामुळे थेट हा प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाणार आहे एवढे नक्की झाले आहे। प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी धनराज बिकड यांना सदरील प्रकरणाबाबत विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला। यावेळी भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष परशुराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नितीन पाटील, कानले सरपंच मुरलीधर भोईर, अंतोरा सरपंच अमित पाटील, नगरसेवक संतोष मंदा, लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।